मंत्री येणार आहे परळीला. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे उद्या काय? शिवराज चव्हाण नाही का? हा हा केंद्रीय मंत्री हा आपलं काय नाव आहे त्याचं? कृषी मंत्री. हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा. भरणे नाही त्याचा केंद्रातला मंत्री. हा ते नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. मग चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती त्यांना म्हणायचं तुम्ही ह्यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं? नाही त्याच कार्यक्रमात होती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो मी. आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे आम्ही जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हाच द्या आम्हाला. काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा झालं बोल. आणि दुसरी गोष्ट आंतरवलीमधून 2-4 जण गेले बरं का भेटायला. हा ते बी बोलणं झालं पण म्हणले ह्यांच्याकडे काहीच नाही. कोण जातं बघ त्यांच्याकडे आता अंतरवलीला? काय माहिती 2-4 जण गेले आज नाही काल गेलते. काल गेलते काय? हो चालेल तुम्ही सिस्टीम लावली रो. पण आपल्याकडे जे हे नव्हतं बोललं हेच मनाने गेलते. ह्यांची ओळख नाही काय नाही डायरेक्ट तिथे गेले. हे तर चर्चा हे केली तर म्हणजे असंच मुकाम बोलायला लागले. म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय. हा बरोबर काहीच प्रूफ नाही म्हणजे त्यांच्याकडे. नाही आपल्या इतकं प्रूफ कोणी डोकं नसेल लावलं एवढं. तुम्हाला सांगतो ना आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोणी नव्हतं मी. ऐका ना डीएम मला एवढं बोलला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो. हे 2 कोटी रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो. तुम्हाला कुठंच काय कमी पडून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो. आणि आमच्यावर आम्हाला भरोसा आहे तुमच्यावर. तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका. तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. त्यांना तुमचं नाव बी कुठंच ओपन नाही. ऐका ना त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठंच ओपन होणार नाही. उलट तुम्हाला कधी बी अडचणी येऊन कसले कामात तुम्हाला मी सहकार्य करेल म्हणजे तुम्हाला. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं. आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना. आता उद्या परा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं. कृषी मंत्री येते. लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे. बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? हा मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो. मीच त्यांना म्हणलं शुक्रवार पस्तर करा. ते म्हणजे मंगळवार पस्तर कार्यक्रम आहे मी म्हणलं शुक्रवार पस्तर करून टाका आमचं. नेक्स्ट त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितलं. हा ना रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब जाऊ झाली. द्या कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना. कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का? हा हे मग आता जाणारच नाहीत उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येतं. 1-2 दिवस शांतच राहणार. मग त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे पेमेंट दे साळीकडे त्यांच्याकडे. तुला भरोसा नसेल तर म्हणा तू कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काही विषय नाही. शुक्रवार पुस्तक आपलं होऊन जाणार आहे. आता मागच्या म्हणलं रविवारी होईन म्हणला पैशाच काम. आता परत शुक्रवारी म्हणला. शुक्रवार पुस्तक 100% होते. आता किती देतो म्हणले शुक्रवारी? त्यांना बोललो ना ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही. तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने. कसं बरं मला बाद झाले बाबा. मला तेवढेच बाद झाले. मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही. आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं. ऐका ना तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू. ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते. उद्या नाही द्या. याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले, बुधवारी देतो म्हणले. आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा. आता शुक्रवार तर टाळू नका म्हणा. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे. आणि अगोदर 2 दिवसापासून तयारीत त्या कार्यक्रमाच्या. ते कार्यक्रमात मी लय बेजार आहे मग त्या गोष्टीमुळं. मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये येतो ना रिकामा. नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार पुस्तक थांबा. पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं शुक्रवारी पेमेंट देतो? बोलणं झालं कन्फर्म. ते म्हणले अमोलराव मला आवाजावर बोलतो ते अमोलराव म्हणते स्वतः मला मी नाही येणार. नाही तर म्हणले मग पाठवतो म्हणले कांचनला मी पेमेंट घेऊन. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणले. मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणले मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला आदवर फॅमिली त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपण आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिकेज होणार नाही. मी त्याला संपणार नाही म्हणले. मी त्याचा बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं खरा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसात ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले विषय संपला. नाही बरोबर.
ते आपलं नसतं काय करायचं. त्यांना जास्त मागत नाही, आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणा 2, तुम्हाला मी 50 देतो, त्यातली काही अडचण नाही. चालतंय ना. हा, त्यांना भेटल्यानं